शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते। दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार। दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवदेवांपाशी। ये गे लक्ष्मी बैस ग बाजे आमचे घर तुला सारे तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यानात घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना सुख शांती लाभू दे। हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल। तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। संपत्ती पैसा हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे, पण जसे लक्ष्मीचा वास सतत आपल्या घरामध्ये राहावा यासाठी आपण प्रत्येकजण काही ना काही उपाय किंवा काही ना काही प्रयत्न करत असतो। तर लक्ष्मी अस्थिर असते, ती चंचल असते आणि त्यामुळे ती आपल्या ठिकाणी एकाच ठिकाणी राहण्यासाठी खूप काही करावे लागतात। तसेच मी सगळं काही आज ह्यासाठीच व्हिडिओ घेऊन आले आहे आणि संध्याकाळी जसं आपण सकाळी देवपूजा करतो, सगळं घर देवपूजा केल्याने आपलं मन प्रसन्न राहतंच, त्याचप्रमाणे घरही प्रसन्न राहतं। तसेच आपण संध्याकाळीसुद्धा दिवाबत्ती हे करणं जरुरीचं आहे। सकाळी जशी लवकर पहाटे जेव्हा दिवाबत्ती करतो, देवपूजा करतो, तेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते ना, तसंच संध्याकाळीसुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि ती वेळ म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान लक्ष्मीचे आगमन होत असते। तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे? रोजच्या रोज आपण ते केल्यामुळे आपल्या घरामध्ये खूप सुख शांती लागते, सगळ्या घरातल्या अडचणी दूर होते आणि देवीचा मेन म्हणजे आपल्या घरामध्ये वास सतत टिकून राहतो आणि लक्ष्मीचा आपल्या घरात वास टिकून राहिला, ती लक्ष्मी टिकून राहिली तर आपलं सगळंच कुटुंब सुखी राहील। आपल्या घरात कुठलीच पैसा पाण्याची अडचण राहणार नाही। तर हे सगळ्या गोष्टी संध्याकाळी दिवा लावल्याने आपल्या घरामध्येच खूप चांगलं काही प्रभाव पडतो, आरोग्य चांगलं राहतं। तिन्हीसांच्या वेळेस घर स्वच्छ करायचं असतं, घर व्यवस्थित स्वच्छ असेल तर लक्ष्मी तिथे टिकून राहते, लक्ष्मी घरामध्ये येत असते। त्याचप्रमाणे 6च्या आतमध्ये मी सगळं झाडू वगैरे मारून घेतला, तुम्ही बघितलं तर सगळी जी कपडे वगैरे होती ती सगळं व्यवस्थित करून घडी मारून ठेवली। तर सगळी जिथल्या तिथे वस्तू व्यवस्थित ठेवायची असते आणि त्याच्यानंतर आपण 6:30च्या नंतर दिवाबत्ती करायची असते। तर तिन्हीसांच्या वेळेस आपण घरामध्ये दिवाबत्ती केल्याने घरात शांतता राहते, मनसुद्धा प्रसन्न होते आणि देवघरात रोजच्या रोज दिवा लावणे हे जरुरीचं असतं। जसं आपण दिवा जो अगरबत्ती धूप दीप करतो त्याचप्रमाणे तुळशीलासुद्धा दिवा लावायचा असतो। तर संध्याकाळी काय पण दिवसभर आपण देवाचं नामस्मरण केलं ना तर आपल्या वाईट विचार मनामध्ये कधीच येणार नाही, सगळं काही आपण पॉझिटिव्ह विचार करणार आणि पॉझिटिव्हच घडणार। आणि तुम्ही यूट्यूबवर गाणी लावू शकता किंवा आता मी टी व्हीवर महालक्ष्मीचं मंत्र मी असंच रोज लावत असते। त्याच्यानंतर आपण भीमसेन कापूर असतो ना, तो संध्याकाळीसुद्धा लावला ना तरी खूप चांगलं रोज घरामध्ये संध्याकाळी भीमसेन कापूर लावल्याने घरामधलं निगेटिव्हिटी आहे ना, सगळी नकारात्मक ऊर्जा ना बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह सगळं घडते। तर ह्यामुळे घरात मन प्रसन्न राहतं आणि चांगलं लक्ष्मीचं त्याच्यामुळं हे सगळं काही वातावरण बघून आहे ना लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते संध्याकाळच्या वेळेस। तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं नक्की करा तुम्ही आणि करणं जरुरीचं आहे। आणि एक संध्याकाळी 6:30च्या नंतर दरवाजे सगळं लाईटी चालू ठेवायच्या। एक सांगेल मी की देवीला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या ताईंना मैत्रिणींना तरी पण मी सांगते की तुळशी एक दिवा लावा, गॅसच्या जवळ एक दिवा लावायचा असतो, त्यांना हळद कुंकू लावा, त्यामुळे अन्नपूर्णा माता देवी आपल्यावर प्रसन्न राहील आणि घरात धनधान्याची भरभराट होईल आणि त्यांची पूजा नक्की करा। त्याच्यानंतर आता संध्याकाळी तुम्ही बघू शकता मी ना चपातीच्या डब्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये ना
संध्याकाळी आपण जेवण झाल्यानंतर एक भाकरीचा तुकडा किंवा चपातीचा तुकडा तुम्ही नक्की ठेवा. मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की असं चपातीच्या टोपल्यामध्ये किंवा डब्यामध्ये तुकडा आहे ना ठेवून द्यायचा. छोटंसं का होईना तुकडा ठेवून द्या, कारण त्याच्यामुळेच घरात मध्यरात्री लक्ष्मीचा प्रवेश होत असतो आणि लक्ष्मी येत असते. टोपल्यात उघडून बघत असते, डब्यामध्ये चपातीचा तुकडा आहे बघितल्यावर ती उपाशी जात नाही. त्याच्यामुळे किंवा संध्याकाळी झोपताना गॅसजवळ एक छोटासा दिवा तुम्ही ठेवून द्या. त्यावेळेस लावला ना तर थोडा वेळ ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा देवाऱ्यात ठेवून द्या तो दिवा. तर असं केल्याने ना आपल्या घरातली लक्ष्मी आपल्या घरातून कधीच बाहेर जाणार नाही. आणि लक्ष्मीला घरात स्वच्छता लागत असते. घरामध्ये भांडण तंटा ही लक्ष्मी देवीला आवडत नाही. तर आपल्या घरामध्ये सुख शांती असलं, घरात हसणं असणं जरुरीचं असतं. आणि घरामध्ये सगळ्या कुटुंबाने हसून खेळून राहिलं ना आणि घरातलं असं छान वातावरण बघितलं ना तर लक्ष्मी आपल्या घरामधून कधीच जाणार नाही आणि लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहणार. आपल्या घरात सगळ्यात भरभराट होईल, सुख शांती लागेल, पैसा पाणी येईल. ज्यांच्या नोकरीधंद्यामध्ये अडचण असेल ना तर खरंच लक्ष्मी आई आपल्या पाठीशी सतत उभा राहील. तर ह्या गोष्टी आपण थोड्याफार लक्ष्मी आपल्या घरात राहण्यासाठी ह्या करायलाच पाहिजे. तर हे सगळं काही मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला आहे. हे उपाय तुम्ही नक्की करा. मी हे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. तर चला मी व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.